इंच वाढवला, जसा आहे तसा प्रॉपर ठेवलाय मी, कुठेच हलवलेला नाही. हे इथे एक मार्क करायचं, हा मुंड्याच्या इथे एक मार्क करायचा आणि इथे जो आहे हा अर्धा इंच वाढून मार्क करायचा. हा असं स्ट्रेट लाईन करा, अर्धा इंच हा शिवणमध्ये जाणार आहे म्हणून मी इथं अर्धा इंच जास्तीचा मार्क केला आणि हा तुमचा गळा आहे इथे मार्क केला. कळलं? हे फक्त उचलायचा आणि हा जॉईन करायचा आपण. आता इथे साधारण 5:30 पर्यंत येतोच, 5 पर्यंत आलेला असतो. हे बघा, गळा किती ब्रॉड हवा यावर साधारण 3 वर तुम्ही करू शकता. हे अशी एक लाईन मारून घ्या. आता गळा गोल हवा, चौकोन हवा, काय हवा आहे त्या पद्धतीत करा. चौकोन हवा असेल तर ॲज इट इज असं मार्क करा. थोडासा तुम्हाला पान शेप हवा असेल तर असं करा. आता यांना आपल्या क्लायंटची रिक्वायरमेंट पान शेपची आहे, तर थोडा पान शेप द्यायचा, तर तुम्ही असं करू शकता. हा तुमचा झाला पान शेप. कारण त्यांना आपल्याला थ्रीडीचा मोर लावायचा एका बाजूला. वर्क करताना अर्धा इंच इथं कंपल्सरी सोडायचं. अर्धा इंचापासून इथं तुम्ही बीड्स वगैरे काय लावणार आहात ते लावायचं, कारण हा शिलाई मार्जिन जाणार आहे. जर तुम्ही इथून स्टार्ट केला तर तुमची उंची वाढेल आणि मनी लावाल ते मशीनमध्ये